केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांचे आगमन। गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे खासदार अशोक नेता यांच्या प्रचारार्थ देसाईगंज वडसा येथे नितीन गडकरी यांचे आगमन झाले। या कार्यक्रमात उपस्थित माजी नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, आमदार कृष्णा गजबे, इतर मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। करण सोनकर, तालुका प्रतिनिधी, देसाईगंज वडसा। मी 2 टर्म खासदार म्हणून गडचिरोली लोकसभा क्षेत्रात मी काम केलं आणि मला आनंद वाटतो की देशाचं जे सर्वोच्च सभागृह ज्याला लोकसभा म्हणते त्या ठिकाणी जाण्याची मला संधी मिळाली आणि विशेष म्हणजे आदरणीय मोदी साहेबांसोबत, आदरणीय नितीनजी सोबत मला काम करण्याची संधी मिळाली। महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, जे मी केलेले काम आहे, मी आपल्यासमोर मांडतो, कारण मी योजना आपल्यासमोर सांगणार नाही, आपल्या सर्वांना माहीत आहे। कलेक्टर ऑफिसला नोडल एजन्सी आहे, त्या ठिकाणी तुम्ही गेले तर ते सर्व योजना, केंद्राच्या योजना तुम्हाला सांगतील, त्याचा लाभ आपल्याला घेता येईल। पण मी आपल्याला सांगतो, 10 वर्षात पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने मी निवडून आलो। 10 वर्ष गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात मी काम केलं। बंधूंनो, तुमच्या माहिती सांगतो, आदरणीय नितीन गडकरीच्या माध्यमातून त्यांच्या खात्याकडून मी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी 14.5 करोड बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।